मला असं वाटतं की त्याचे परिणाम आपल्या देशाच्या राजकारणावर होतील आणि ते ठराविक वेळेत होतील. आणि म्हणून मी ती 19 डिसेंबरची तारीख दिलेली आहे, त्याला एक संदर्भ आहे. वंदे मातरम सारखे विषय घेऊन लोकसभेचा वेळ दिला जातो, पण तिथं चर्चा मात्र विधेयकावर कधी होत नाही, झाली पाहिजे. आणि मग रेटून नेऊन आवाज बहुमतावर सगळे विधेयक पास करून सरकारला जे पाहिजे ते करायचं चाललेलं आहे. बरेच आहेत, कुठे कारण नसताना वंदे मातरम सारखे विषय घेऊन लोकसभेचा वेळ दिला जातो, पण तिथं चर्चा मात्र विधेयकावर कधी होत नाही, झाली पाहिजे. आणि मग रेटून नेऊन आवाज बहुमतावर सगळे विधेयक पास करून सरकारला जे पाहिजे ते करायचं चाललेलं आहे. तर अत्यंत विदारक परिस्थिती आहे, त्यातून आता काय मार्ग निघेल का, आता याची वाट बघायची. काही आंतरराष्ट्रीय घटना ज्या घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी थोडा उजळता उल्लेख केला होता. आणि त्या घटना ज्या परदेशात घडतात त्याचे परिणाम आपल्या राजकारणावर होतील का, असा एक प्रश्न, हायपोथेटिकल प्रश्न उपस्थित केला होता. आणि मला असं वाटतं की त्याचे परिणाम आपल्या देशाच्या राजकारणावर होतील आणि ते ठराविक वेळेत होतील. आणि म्हणून मी ती 19 डिसेंबरची तारीख दिलेली आहे, त्याला एक संदर्भ आहे. आणि त्या दिवशी काहीतरी मोठा स्फोट होईल आणि त्याचा भारतावर किती परिणाम होईल ते पाहायचंय. मला वाटतं की होईल म्हणून, पण तरी शेवटी मी एक राजकीय विश्लेषण आहे आणि एक्झॅक्टली काय घडते ते 19 तारखेला आपल्याला कळेल. बाकी मला वाटतं काही निवडणुका, आपल्या स्थानिक निवडणुका चालू झालेल्या आहेत. वेळापत्रक थोडं विचित्रच आहे, त्यामुळं प्रचाराची वेळ आपली जी नेहमी 24 तास आधी आपण प्रचार बंद करत ती आता पुढे ढकललेली आहे. आणि फार गलथान कारभार चाललेला आहे. नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या, इतका गलथान कारभार निवडणूक आयोगाकडे होईल अशी अपेक्षा नव्हती. म्हणजे अर्ज परत घ्यायची आणि छाननी होण्याची तारीख संपल्यानंतर 4 दिवसांनी चिन्ह वाटप झालं आणि लगेच 4 दिवसांनी निवडणूक प्रचार संपून लगेच निवडणूक घेतली गेली. विचित्र आहे, कारण निवडणूक आयोग जी स्वायत्त संस्था पाहिजे ती आता सरकारच्या हुकुमाखाली, आदेशाखाली चालते. दिल्लीची निवडणूक आयोग प्रक्रिया आणि महाराष्ट्रातली प्रक्रिया दोन्ही त्याच प्रकार चालले. त्यामुळे लोकांचा या प्रक्रियेवरून विश्वास उडत चाललेला आहे. आणि मला वाटतं मोदीने हेच पाहिजे की लोकशाहीमध्ये विश्वास नष्ट करायचा आणि मी सगळं चांगलं करेन, मला सगळं माहिती आहे आणि मी देशाचं सुजलाम सुफलाम करून काहीतरी बोगस घोषणा करायचं की 1947 साली आमचा देश विकसित राष्ट्र होईल. कोणीही त्याच्याबद्दल चर्चा करायला पुढे येत नाही की कसं होईल, काय तुमची विकसित राष्ट्राची कल्पना काय. आणि म्हणून बोगस जाहिराती द्यायच्या की आमचं विकसित होईल, हे इतकं बोगस आहे की आत्ताच्या विकास दराप्रमाणे होऊ शकत नाही. तर तुम्ही व्याख्या देत नाही की विकसित म्हणजे काय, आणि फक्त जाहिराती द्यायच्या पूर्ण पानाचे की आमचं सगळं काही चांगलं होणार आहे. आणि स्वतःला जगातले लोक हसतात सगळे. 80 कोटी लोकांना तुम्हाला अन्नधान्य पुरवल्याशिवाय त्यांना जगवता येत नाही आणि तुम्ही विश्वगुरु याची गप्पा मारताय. पण तरी शेवटी आता मोदी आहेत, त्यांना निवडणुकीमध्ये विजय मिळवायची अटकल त्यांना लक्षात आले. आमच्या काही चुका झालेल्या आहेत, होत आहेत अजून. त्यामुळे आता चाललेल्या ह्यातून आता मार्ग कसा काढायचा आमच्या समोर प्रश्न आहे. मी बरेच वर्ष ज्यांनी राजकारण बघितलं ते थोडस वेदना होतात की कुठं देश आपला निघालाय, काय आपली क्षमता आहे, काय करू शकतो, काय करतोय आपण. अशा पार्श्वभूमीमध्ये आम्ही आज आहोत. आम्ही आमची जबाबदारी काही झटकून टाकत नाही. आमच्या चुका होत आहेत. आम्ही ज्या प्रकारे प्रभावीपणे विरोधी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे, इंडिया आघाडीला एकत्र घेऊन केलं पाहिजे, पुढे तिथं आम्ही कुठेतरी कमी पडतोय ह्याची आम्हाला जाणीव आहे. पण त्यातून आम्ही अंतर्गत आत्मपरीक्षण करून त्यात काय बदल करता येईल ते करायचा आमचा प्रयत्न राहील. धन्यवाद. काय असेल तर मग विचारू, आपण चर्चा सुरू करू. चर्चा तुम्ही अनेकदा अनोख्या प्रकल्पाबद्दल आणि बद्दल वाक्य केलं, मात्र या प्रकल्पाला भाजपच्या नेत्यांचाही काय विरोध आहे का खासगीकरणामध्ये? कारण तुम्ही मागे एक गोष्ट बनली होती, पंतप्रधान मराठी होणार, या दोन्ही संदर्भ काय जोडतात? नाही, आता दोन वेगळे प्रश्न आहेत, दोन्ही मिक्सअप करू नका. अणुऊर्जेच्या बाबतीमध्ये खासगीकरण करण्याचा निर्णय काल सरकारने घेतलेला आहे. घेणार असे म्हणत होते, पण काल विधेयक मांडलेलं आहे आणि तेव्हा आता त्यावर चर्चा होईल. माझा वैयक्तिक त्याला विरोधक, आणि मी जवळ 7-8 वर्ष त्या खात्याचं काम पाहिलेलं आहे. आणि मनमोहन सिंग सरकारनं भारत अमेरिका अणु करार जो केला तो एक ऐतिहासिक करार होता आणि त्या कराराचे आपल्याला फायदे चांगले मिळालेले आहेत. आपला अणु
ऊर्जा विभाग चांगलं काम करतोय सगळं, पण त्यामुळं खाजगीकरण करणं हे आत्ताच्या परिस्थितीत फार धोकादायक आहे. कारण ट्रम्पने आम्ही पुन्हा अणु चाचण्या सुरू करू अशी घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा वस्त्रांची चढाओढ पुन्हा सुरू होईल, पुन्हा देशाला जगाला धोका निर्माण होईल. त्यामुळे तो विषय जो आहे तो वेगळा विषय आहे की त्याला आमचा विरोध आहे. पण शेवटी मोदींना जे पाहिजे ते होईल कारण त्यांचं खूप मोठं पाचवी बहुमत आहे. त्या आठवड्यामध्ये बहुतेक ते तो कायदा पास करतील, दोन्ही कायदे पास करतील. हा एक वेगळा विषय आहे. दुसरा विषय जो तुम्ही म्हटला तो वेगळा विषय आहे, त्याचे संदर्भ वेगळे आहेत. तो जे मी काय बोललो की काही बदल घडतील असं एक राजकीय विश्लेषण आहे, तो वेगळा आहे. त्यामध्ये कुठल्या विषयाबद्दल बोलायचं सांगा, पण त्यात